जितनी तू मिलती जाए थोड़ी, जब भी तुले अंगड़ाई आप मेरे ओरी पिया, ओ रे पिया, पिया रे पिया रे पिया। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिटमध्ये। तर भावांनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच नाही, फक्त आपल्या लाईट मशीनचीच गरज लागेल। तर जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर भावांनो, नवे आले असतात तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपल भावांनो, जे काय आपली बिट मार्क आहे अशा प्रकारे ओपन करायची। ओपन केल्यानंतर भावांनो, जे आपला मॉडेल फोटो आहे अशा प्रकारे, तर अशा प्रकारे फोटो घेऊन घ्यायचा। गेल्यानंतर भावांनो आला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं। एवढं झाल्यानंतर भावांनो मी एक बीट दिली, त्याला अशा प्रकारे मधातून कट करून घ्यायचा, त्याचे दोन भाग करून घ्यायचं। तर एवढं झाल्यानंतर भावांनो समोर यायचं, समोर आल्यानंतर बॅक घ्यायचं। बॅक आल्यानंतर भावांनो जे आपलं सेक इफेक्ट आहे ते ओपन करायचं। ओपन केल्यानंतर हा जो पहिला इफेक्ट ब्लॅकवाला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे आरामात कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर भावांनो अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर जो काही पहिला फोटो आहे त्याला अशा प्रकारे हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा, तर आपला ब्लॅकवाला इफेक्ट लागून जाईल। तर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर सेक इफेक्टवर जायचं। सेक इफेक्टवर गेल्यानंतर जो दुसरा इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर जो आपला हा दुसरा फोटो आहे त्याला हा इफेक्ट दुसरा पेस्ट करून घ्यायचा। तर आपले इफेक्ट जे काही इफेक्ट आहे ते सर्व लागलेले आहेत। तर भावांनो समोर यायचं। समोर आल्यानंतर जे काय आपलं पिंजी वगैरे ना वगैरे आहे ते अशा प्रकारे तुम्ही लावून घ्यायचं। तर चला मी ते लावून घेतो। तर भावांनो आपलं पिंजी वगैरे नाव वगैरे लावून झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय आपलं एडियर आहे ते सिंपल ओपन करायचं। ओपन केल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवर क्लिक करून सिलेक्ट ऑल लेयर्स करायचे। केल्यानंतर भावांनो जेवढे पण हे लेयर दिले ते अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर प्लसच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं पेस्ट लेअर करून टाकायचं। तर भावांनो आपला व्हिडिओ बनलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे एक्सपोर्ट करून टाकायचा।